हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 119वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे श्री सत्य हरिदास बाबाजी यांची. यांचा जन्म काशीमध्ये झाला. हे राडदेशीय ब्राह्मण वंशात जन्माला आले. श्री सत्य हरिदास बाबाजींनी कलकत्ता येथे मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर 4-5 वर्ष त्यांनी एका ट्राम कंपनीमध्ये इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केली. नवद्वीप येथील नित्यानंद परिवारातील श्री रामचंद्र गोस्वामी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि ते याच काळात भजन साधना हे करू लागले. म्हणजे नोकरी आणि भजन साधना हे दोन्हीही चालू होतं. काही दिवसांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट घरातल्या लोकांनी सुरू केल्यावरती त्यांनी घर सोडलं आणि ते वृंदावन येथे निघून गेले. तेथे मदन मोहनजीच्या मंदिरामध्ये त्यांनी 2 वर्ष सेवा केली. त्याच्यानंतर वृंदावन येथील किबाडी वन या भागामध्ये एका झोपडीमध्ये राहून ते भजन साधना करू लागले. नंतर पंडित रामकृष्णदास बाबाजींच्या सत्संगाचा लोभ मनात जागल्यामुळे 2 वर्ष दाऊजी की बगीची इथे ते राहिले. त्यावेळेला ते एका तमाल वृक्षाच्या खाली बसून राहत, तिथेच झोपत आणि भजन साधना दिवसभर करत राहत. पंडित त्यांचं वैराग्य पाहून, म्हणजे श्री सत्य हरिदास बाबाजींचं वैराग्य पाहून पंडित बाबा त्यांच्यावरती अतिशय प्रसन्न झाले. मग अष्टकालीन लीला स्मरणाची रीती त्यांनी अत्यंत कशोसीने प्रयत्नपूर्वक सत्य हरिदास बाबाजींना शिकवली. कारण वैराग्याची भूमिका पूर्ण असल्याशिवाय कुणालाही लीलास्मरण रीती शिकू नये असा बाबाजींचा दंडक होता. लीलास्मरणाची रीती शिकून घेतल्यानंतर बाबा गोवर्धन येथे गेले. कारण पंडित बाबाजींनी त्यांना रीती जरी शिकवली तरी पंडित बाबाजी दीक्षा मात्र कुणाला देत नसत. त्यामुळे गोवर्धन येथील श्री मनोहरदास बाबाजींकडून श्री सत्य हरिदास बाबाजींनी वेश घेतला. वेश घेण्यापूर्वी मनोहरदास बाबाजींनी श्री सत्य हरिदास बाबाजींना असा उपदेश केला की भजन साधना ही लोखंडाचे चणे चावून खाण्या इतकी कठीण आहे. या मार्गावरती फार विघ्न आहेत, पण ह्या विघ्नांना तू घाबरू नको. कारण खरा जो विरागी असतो आणि खरा जो भक्त असतो त्याच्यासोबत त्याचा अंतर्यामी नेहमी असतो आणि तो तुला सर्व प्रकारे सहाय्य करेल. प्रत्येक अडचणीत तुला तो मदत करेल. भजन साधना अगदी प्राणांची बाजी लावून एकदम कसून कर. व्यर्थ वार्ता आणि स्त्री दर्शन यांच्यापासून मात्र अगदी पूर्णपणे दूर राहा. मन या सगळ्या अष्टलीला चिंतनामध्ये आणि भजनामध्ये जेव्हा समाधी प्राप्त करतं तेव्हा भजन सफल झालं असं समजतात. हाच सर्वश्रेष्ठ योग आहे. परो हि योगी मनसहा समाधी. मनोहरदास बाबाजींचा उपदेश मिळाल्यानंतर त्यांनी बाबाजींच्या जवळच एक झोपडी बांधली आणि 10 वर्षे तिथे मनोहरदास बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली भजन साधना केली. त्यानंतर काही दिवस ते पुछरी ह्या भागामध्ये राहिले. नंतर मात्र ऐरावत कुंडाच्या जवळ असलेल्या कदमखंडी म्हणजे कदंब वनामध्ये एका जीर्ण कुटीमध्ये राहून पुढे त्यांनी 58 वर्षे भजन केलं. ही जीर्ण कुटी तीच प्रसिद्ध कुटी होती जिच्यामध्ये श्री गोपालदास बाबाजी यांनी राहून भजन केलेलं होतं.
या श्री सत्य हरिदास बाबाजींचा त्याग हा अपूर्व होता. एक मातीचा गडवा आणि एक पासोडी ह्याच्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरं काहीही नसे. इतरांप्रमाणेच ते एक वेळच मधुकरीला जात. प्रत्येक घरापाशी जाऊन बाहेरून राधे राधे किंवा जय राधे असा पुकारा ते 2 वेळा करत. कुणी उत्तर दिलं तर थांबत, नाही तर पुढे निघून जात. एकादशी सारखी जी काही वैष्णव व्रत आहेत, ती सर्व व्रत हे निर्जल पद्धतीने करत असत. पैसा किंवा धातूची वस्तू यांना ते स्पर्श करत नसत. जर एखाद्याने खूपच आग्रह केला, की माझ्याकडून काहीतरी धन घ्या, काहीतरी घ्या, तर एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला ते धन द्यायला त्याला सांगत आणि त्या व्यक्तीच्या हस्ते ते साधू वैष्णवांची सेवा करत किंवा एखादा व्रजवासी जर अडचणीत असेल, तर त्याची सेवा करत असत. त्यांचं वैराग्य जसं कडक होतं, तशी त्यांची भजन निष्ठा सुद्धा अपार होती. ते रात्री 1 वाजता भजनाला बसत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी 5 वाजता भजनातनं उठत आणि थंडीच्या दिवसामध्ये 4 वाजता भजन करून उठत असत. अष्टकालीन लीलाचिंतन नेहमी करत असत आणि दररोज 5 लाख नामजप करत असत. याशिवाय आणि भक्तिग्रंथांचा अभ्यास पण करत असत. ते त्यांना जी काय भजनामध्ये, भजन साधनेमध्ये सिद्धी मिळाली होती किंवा जे त्यांना यश मिळालं होतं, ज्या काही अनुभूती आल्या होत्या, त्या संबंधी कुणालाही काहीही सांगत नसत. पण भजन साधना करता करता समाधी अवस्थेमध्ये जाऊन बाह्य संज्ञाहीन होऊन तासनतास त्यांचा निश्चेष्ट पडलेला देह अनेकांनी अनेक वेळा पाहिलेला होता. एकदा त्यांचे सेवक श्री गोपालदास बाबा, आता यांचं बघा की ते गोपालदास यांच्या कुटीमध्ये राहत होते आणि त्यांना पुढे शिष्यही श्री गोपालदास नावाचेच मिळाले. त्यांचे तसे अनेक शिष्य आणि सेवक पुढे झाले. तर श्री गोपालदास बाबाजी हे एकदा पहाटे 4 वाजता साधनेसाठी उठले आणि बाबांच्या कुटीकडे पाहिलं, तर बाबा कुटीच्या दरवाजाच्या बाहेर मातीमध्ये पालथे पडलेले होते आणि त्यांची समाधी लागलेली होती तशी पडल्या-पडल्या अवस्थेमध्ये. त्यांच्या त्या अवस्थेवरून असं वाटत होतं, की जणू काही ते कुणाला तरी साष्टांग नमस्कार घालतायत, कुणीतरी दर्शन दिलंय आणि ते नमस्कार घालता-घालताच ते मूर्छित झालेले आहेत. गोपालदास बाबाजींनी त्यांच्या जवळ जाऊन "बाबा, बाबा" अशी त्यांना बऱ्याच वेळेला हाक मारली, पण बाबांनी काही उत्तर दिलं नाही. खूप वेळ बाबा त्या तशा अवस्थेमध्येच होते. त्याच्यानंतर जेव्हा ते बाह्य चैतन्यावरती आले, त्यावेळेला त्यांचा चेहरा अत्यंत आनंदी दिसत होता आणि मुखावरती अलौकिक तेज फाकलेलं होतं. श्री सत्य हरिदास बाबाजी हे अगदी कमी लोकांना भेटत असत. म्हणजे बहुधा ते लोकांना भेटतच नसत. साधारण श्रद्धाहीन व्यक्ती जर असला, तर तो त्यांना अंतर्ज्ञानाने लगेच कळत असे आणि त्याला त्यांची भेट मिळणं हे तर अशक्यच होतं. त्यांनी आपल्या कुटीच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला होता आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं, की "बिना कंठी और जपमाला के यहाँ कोई आने का कष्ट न करे." तरीसुद्धा एखादा व्यक्ती अशा पद्धतीचा जर तिथे आला आणि त्यांच्याशी काही त्यांच्याकडेच आला आणि तो बोलायचा प्रयत्न करू लागला, तर ते त्याला खूप रागावत असत आणि कधी-कधी तर 2-4 शिव्या पण देत असत. त्यांचा हा स्वभाव पाहून लोक त्यांना कर्कश स्वभावाचा साधू म्हणत असत आणि काही-काही लोक त्यांची निंदा करत असत. काही लोकांना ते अत्यंत अभिमानी वाटत असत. पण हे त्यांचं बाहेरचं रूप होतं आणि आपल्या भजन साधनेमध्ये अशा अश्रद्धावान किंवा संसाराच्या लोभाने आपल्याकडं आलेल्या अशा भक्त लोकांच्या पासून काहीही विघ्न निर्माण होऊ नये, त्यांच्याशी बोलण्यात आपला वेळ जाऊ नये आणि ते आपल्यापासून दूरच राहावे, याच्यासाठी ते हेतुपुरस्सर असे वागत असत.
पण असं नाही की बाबाजी अतिशय घमेंडी होते. त्यांचं भगवत भक्तांशी, साधू संतांशी जे वागणं होतं, ते कमालीचं दैन्यपूर्ण असे. काही भक्त जे गृहस्थी होते, त्यांच्याशी सुद्धा बाबा अतिशय प्रेमाने बोलत असत. डॉक्टर अमर सेन यांच्या बाबतीत एक घटना अशी घडली, की त्याच्यामुळे बाबांच्या दैन्य स्वभावाचा आपल्याला परिचय मिळतो. डॉक्टर अमर सेन यांची बाबांनी एकदा भेट घेतलेली होती. ते बोललेले होते त्यांच्याशी. कारण ते चांगले भक्त होते, डॉक्टर अमर सेन हे. दुसऱ्यांदा जेव्हा डॉक्टर अमर सेन वृंदावन येथे आले, त्यावेळेला या बाबाजींच्या दर्शनासाठी म्हणून ते श्री सत्य हरिदास बाबाजी यांच्या झोपडीकडे आले. झोपडीच्या दाराच्या बाहेरून त्यांनी राधे राधे असा पुकारा केला. बाबाजी कुटीच्या आतमध्ये आपल्या भक्तीच्या आनंदामध्ये निमग्न होते. त्याने आतूनच त्यांच्याशी काहीतरी 1-2 वाक्य संभाषण केलं. कारण असं झालं होतं, की त्यांनी या आपल्या अवस्थेमध्ये ह्या अमरसेन डॉक्टर ह्यांना खरं तर ओळखलेलंच नव्हतं. डॉक्टर सेन हे खूप वेळ तिथे उभे राहिले आणि वाट पाहत राहिले, की बाबाजी दरवाजा उघडतील, आपल्याला दर्शन देतील. पण दरवाजा काही बाबाजींनी उघडला नाही, कारण त्यांनी डॉक्टर अमरसेन आहेत हे असं ओळखलेलंच नव्हतं. शेवटी अमरसेन डॉक्टर हताश होऊन घरी निघून गेले. मग त्यांना खूप वाईट वाटू लागलं डॉक्टरांना, की या बाबाजींचा आपल्याला प्रसिद्धी माहिती आहे आणि आपण उगीचच त्यांच्या भजनामध्ये विघ्न घालायला त्यांना गेलो. म्हणून आपल्या अपराधाची क्षमा मागण्यासाठी त्यांनी एक चिठ्ठी कुणाच्या तरी हस्ते कशी तरी या बाबाजींपर्यंत पोहोचवली. बाबाजींनी ती चिठ्ठी वाचली आणि त्याचं जे उत्तर त्यांनी लिहिलं अमरसेन यांना, त्याच्यातून आपल्याला त्यांचा दैन्यभाव चांगल्या पद्धतीने कळून येतो. आणि तो चांगल्या पद्धतीने कळावा यासाठी ते पत्र जे हिंदीमध्ये आहे, ते तसंच आपण ऐकूया. परम भागवतवर करुणामय श्री सेन महाशय, आपका कृपा पत्र प्राप्त कर धन्य हुआ. अधम अनादि काल से पतित अपराधी मूढ़ जीव की सकातर सविनय प्रार्थना है कि अपने गुण से मेरा अपराध क्षमा करे. जब भी गोवर्धन परिक्रमा पर आए, इस अधम पामर को दर्शन देकर अपनी कृपालुता और उदारता का परिचय दे. आपके दर्शन होने पर श्री चरणों में कुछ निवेदन करने की आशा करता हूँ. यदि मैं कुटिया के भीतर रहूं तो उच्च स्वर से हरिनाम उच्चारण करे, नहीं तो फिर मुझे अपराध का भागी न बनना पड़े. अपराधी का तो स्वभाव ही है अपराध करना. निज धृष्टता के कारण मृतप्राय अधम पतित जीव श्री सत्यहरी दास बाबाजी. या पत्रातल्या प्रत्येक शब्दातून ते स्वतःला किती हीन समजत होते, दैन्यभाव कसा असतो त्याची आपल्याला परिचय मिळतो आपल्याला. आणखीन एका पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, की मेरा आधार अति क्षुद्र है, मैं बहुत अयोग्य हूँ, भक्ति का लेश भी मुझ में नहीं है, बस पाषाण के समान रज में पड़ा हूँ. बाबा मधुकरीसाठी कदमखंडीहून जतीपुरा या गावामध्ये जात असत. एकदा वाटेमध्ये त्यांना कुत्रं चावलं. तेव्हा ती कुत्रे चावलेल्याची जखम त्यांनी त्याच्यावरती लाल मिरचीची भुकटी असते ती थापून बरी केली. पुन्हा दुसऱ्यांदा कुत्रं चावलं. तेव्हाही त्यांनी तोच उपचार केला. पण यावेळेला ते उपचार जरी केला तरी स्नानाला जात राहिले. त्याचा परिणाम म्हणून जखमेमध्ये सेप्टिक झालं. आता ती सेप्टिक झालेली जखमच ते दर्शनाला त्यांच्या जे जे जातील त्यांना दाखवू लागले आणि त्यांना सांगू लागले, की देखो मुझे कोढ़ हो गया है, मैं कितना अपराधी हूँ, मेरे दर्शन से तुम्हारा क्या भला होगा.
म्हणजे ती जखम आपल्याकडे येणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी त्यांनी वापरायला सुरुवात केली. डॉक्टर सेन हे त्यांना एकदा भेटायला गेलेले असताना त्यांना सुद्धा ती जखम दाखवून ते असंच म्हणाले. पण डॉक्टर सेननी उत्तर दिलं, की "बाबा, मुझसे आपका छल न चलेगा, मैं डॉक्टर हूँ." मग डॉक्टर सेन यांनी त्यांची मलमपट्टी करायला सुरुवात केली. बाबांना सांगितलं, विनंती केली, की "थोडे दिवस तुम्ही अंघोळ करू नका." पण बाबांनी स्वतः कधी त्या जखमेकडे तर ध्यान दिलेलंच नाही. पण मनाई केली तरीसुद्धा अगदी रोजच्या रोज स्नान मात्र ते करत राहिले. त्यामुळे असं झालं, की जीवनाच्या शेवटपर्यंत ती जखम ती त्यांची तेवढीच राहिली. म्हणजे त्या जखमेचं स्वरूप त्याच्यापेक्षा फार मोठंही झालं नाही आणि ती बरीही झालं नाही. त्यामुळे असं वाटतं, की बहुधा ही जखम दुसऱ्यांना दाखवून एकांत मिळवण्यासाठी आपल्या भजन साधनेला अनुकूल वाटली असावी या बाबाजींना आणि म्हणून आपलं दीनहीन, अधम, अपराधी होण्याचं जे प्रमाण स्वरूप त्यांना ही जखम लोकांना दाखवायला उपयोगी पडत असावी आणि म्हणून ते ती जखम वागवत होते, ती बरी होऊ देत नव्हते. एकदा अशी गंमत झाली, की त्यांच्या कुटीवरती रात्री 4 चोर आले आणि कुटीत घुसले. त्यांना दरडावून म्हणाले, की "बाबा, तुझ्या जवळची संपत्ती कुठे आहे दाखव, नाहीतर तुझी खोपडी फोडू आम्ही." बाबा शांतपणे म्हणाले, "कुटीमध्ये सगळीकडे पहा, जे काय मिळेल ते घेऊन जा." कुटीमध्ये होतंच काय, एक जुनी पुराणी ती गुदडी म्हणतात ते म्हणजे पासोडी आणि एक मातीचा गडू. चोरांना वाटलं, की या बाबापाशी इतके मोठे-मोठे लोक येतात, तर धन तर ह्याच्याजवळ नक्कीच आहे, पण हा सांगत नाहीये. म्हणून त्यांना आला खूप राग आणि आपल्याला धन मिळत नाहीये या रागाने त्यांच्या डोक्यावरती त्यांनी लाठीने प्रहार केला आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी डोक्यातून आलेलं रक्ताचे डाग आणि त्याच्यावर बांधलेली पट्टी हे बघून गोपालदास बाबा म्हणाले, "बाबा हे काय?" तेव्हा बाबांनी जे उत्तर दिलं, ते उत्तर म्हणजे आपण कल्पना पण करू शकणार नाही. तेव्हा बाबा म्हणाले, की "काही नाही रे, माझ्या भजनामध्ये भजनोत्थ बरं का, भजनोत्थ विघ्न उत्पन्न झालेलं होतं. काल 4 महात्मा आले आणि त्यातून मला त्यांनी मुक्त केलं. आता भजनोत्थ विघ्न म्हणजे नक्की काय कन्सेप्ट आहे? तर भजनाचा अहंकार म्हणजे मी मोठा भजन साधन करणारा आहे, असा अहंकार किंवा या भजनाच्या संबंधाने मिळणारा जो मान किंवा जी प्रतिष्ठा असते, त्याबद्दल होणारा आनंद किंवा त्याची अपेक्षा, याला म्हणतात भजनोत्थ विघ्न. खरं तर भजनानंदी महात्मा असूनही बाबांना त्याचा अहंकार स्पर्शही करून गेलेला नव्हता. त्यामुळं भजनोत्थ विघ्न त्यांच्या भजनात येण्याचा काहीही संबंध नव्हता. एक गोष्ट मात्र खरी, की व्रजभूमीची जी काही 84 क्रोस एरिया आहे, त्या सगळ्या एरियामध्ये अत्यंत मोठा महात्मा अशी म्हणून त्यांची ख्याती होती आणि सगळे लोक त्यांचा सन्मान करीत असत. बाबांनी बहुधा असा विचार केला असेल, की ह्या घटनेने निदान त्या माझ्या प्रसिद्धीमध्ये काहीतरी थोडीशी कमतरता तरी येईल निदान. पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या वेळेला जेव्हा बाबांना कुत्रा चावलेला होता आणि ती जखम काही बरी होत नव्हती, तेव्हा जतीपुरा येथील व्रजवासींनी आपापसात एक बैठक घेतली आणि सगळे बाबांच्याकडं आले आणि खूप प्रयत्नांनी त्यांनी बाबांची संमती मिळवली, की आता बाबांनी मधुकरी मागायला जायचं नाही. तर मधुकरी जतीपुरामधले व्रजवासी त्यांच्या झोपडीवरती त्यांना आणून देतील. तेव्हापासून जतीपुरा येथील व्रजवासियांनी आपापल्या पाया ठरवून घेतल्या. जतीपुरामध्ये साधारण एक 30-40 घरं होती. त्यांच्याकडून रोज ठरलेलं असे आणि रोज कुणीतरी येऊन बाबांना मधुकरी देऊन जात असे.
त्यामुळे तिसऱ्यांदा कुत्रा चावण्याची वेळ मात्र आली नाही. ही एवढी गोष्ट मात्र कशी तरी बाबांनी मान्य केली. अशा प्रकारे बाबांची साधना, तपस्या फार मोठी होती. हळू-हळू बाबा आता 98 वर्षाचे झालेले होते आणि तरीसुद्धा एक तो त्यांनी बरा न होऊ दिलेला घाव म्हणजे ते कुत्र्यानी चावलेल्याची जखम सोडली, तर बाकी त्यांना कुठलाही रोग नव्हता. कधीही ते आजारी पडले नाहीत. त्यामुळे लोकांना असं ते 98 वर्षाचे झाले तरी वाटलंच नव्हतं, की बाबा आता देह सोडतील. पण बाबांना मात्र अंतर्ज्ञानाने आपली वेळ आता भरलेली आहे आणि आपल्याला जायचंय हे कळलेलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्याजवळ जी गिरिराज शिला जिची ते पूजा करत होते आणि जयपूरच्या राधा गोविंद मूर्तींचं जे चित्र होतं, ते एका कुणाला तरी आधीच देऊन टाकलं. त्याची सेवा करायची जबाबदारी दुसऱ्यावर दिली आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी अन्न-पाणी सोडून दिलं. मग ते सगळ्या व्रजवासियांना म्हणाले, की आजपासून 7व्या दिवशी एकादशीच्या रात्री मी जाणार आणि खरोखरी 7 दिवसानंतर रात्रीच्या वेळेलाच ते हे जग सोडून कृष्णधामाला निघून गेले. तो दिवस होता सन 1981 चा दशहऱ्याचा दिवस. रात्रीच्या वेळेलाच त्यांनी जरी सोडलेलं असलं, म्हणजे दशहरा म्हणजे 10वी तिथी ना. रात्रीच्या वेळेला जरी त्यांनी त्या दिवशी रात्री दशहऱ्याच्या रात्रीला जरी त्यांनी देह सोडलेला असला, तरी त्यांनी देह सोडला त्यावेळेला मात्र एकादशी सुरू झालेली होती. अशा प्रकारे हे एक अलौकिक चरित्र आहे. हरी ओम.